मेथी बटाटा, मेथीचीच भाजी. पुन्हा आपण मेथी बटाटाच बघणार आहोत. आलू मेथी म्हणा, पण नवीन पद्धतीने, सुनबाईच्या पद्धतीने बघा ती कशी बनवते. एक दुसरी पद्धत आणि खरंच नवीन चव आहे. बघा आता मेथीची भाजी बघितली, आलू मेथी. आता दुसऱ्या पद्धतीने बघा, ही सुनबाईची पद्धत आहे. टोमॅटो वगैरे घालते, हा बटाटा, हे सगळं फोडणीला देणार आहेस ना? आता काय दिलेस? मिरची आहे का? लाल मिरची आहे, हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो, बटाटे घेतले तिथे कापून, मेथी. आता ही दुसऱ्या पद्धतीची बघा. तेल घेतलं, जिरं घातलं, कांदा आहे, कांदा भरपूर घालायला लागतो. एक जोडीची आहे पण कांदे जवळजवळ 2 मोठे मोठे आहेत. छान कांदा फ्राय होतो. तुम्हाला वारं द्या असं. आलं लसूण घातलं तेलामध्ये, हिरवी मिरची, लाल मिरची घातली, ती करते मी, फक्त दाखवते, सांगते काय काय घालते ते. आणि बटाटे, हळद घातली, तिखट घातलं. पूर्ण आपण मेथीला कसं बनवतो की साधं असं हिरवी मिरची वगैरे, तसं नाही आहे हे. लाल तिखट, हळद, लाल मिरची, हिरवी मिरची आणि थोडंसं पाण्याचा हबका मारला, कारण बटाटे आपले शिजले पाहिजे. टोमॅटो घातले, धणा जिरा पावडर आहे, या भाजीत ती जरुरी आहे. आणि पूर्ण तेलावर फ्राय करून थोडंसं झाकण ठेवू. आता कांदा घातलेले सगळे मसाले आणि आपला बटाटा, हे सगळं छान असं मिळून पण आले आणि बटाटा थोडा शिजत पण आला आहे. आता आपण ह्याच्यात बारीक चिरलेली मेथी घालायची. अगदी साधी सोपी झटपट होणारी पण वेगळ्या चवीची भाजी मिळते. अजून एक ते पनीर घालून पण बनवते मेथीला, तीही आपण एकदा बघूया. काय होईल माहिती आहे का, तुम्हाला एकच भाजी पण वेगळ्या वेगळ्या चवी मिळते. आणि आपलं मेन म्हणजे आपला बायकांचा प्रॉब्लेम भाजी काय करायची, तो निपटून जातो. म्हणून तुम्हाला मी एक भाजी बऱ्याच प्रकारांनी दाखवते. आता आपली मेथी छान मऊ झाली आहे. सुनबाई आता छान छान भाज्या बनवते आमच्या. म्हणजे कौतुक करावं असं वाटतं की अगदीच काही येत नव्हतं. मी जेव्हा मुलाला विचारलं, चहा बनवते का रे, तो म्हणाला तिकडचं माप आणावं लागेल. बटाटा आपला शिजला आहे,
तिखट म्हणजे तिखटचं माप म्हणजे तिखटचे चमचे आणावे लागतील, त्याच्या ह्याने ती हे करेल. ह्याच्यामध्ये थोडंसं बटर टाकलं तिने आणि ती मुलगी आत्ता हे सगळे अशा वेगळ्या वेगळ्या भाज्या ट्राय करते, अगदी बटर चिकनपासून सगळं. कुठलीही गोष्ट शिकावी म्हणून शिकता येत नाही, ती आपण करू तेव्हा करता करता शिकता येतं की कशात काय कमी पडतं. कुठलंही काम असू द्या, जेवणच नाही, कुठलंही आपलं काम असू द्या, आपण करता करता शिकतो. बटाटा, आता मी म्हणेन बटाटा शिजला की गॅस बंद कर, पण तो बटाटा किती वेळ शिजायला किती वेळ लागतो, तो शिजला का, हे सगळं म्हणजे आपण करता करता शिकणार. आणि आता मीठ घातलं, अशी आपली छानशी भाजी तयार झाली आहे. खूप छान लागते, करून बघा. बटर आणि धणा जिरा पावडर हे याच्यात मेन आहे. लाल मिरची, हिरवी मिरची, लाल तिखट सगळं अगदी बेताचं घालून छानशी आपली मेथीची भाजी तयार आहे. चला, कशी वाटली व्हिडिओ, आणि आपलं पुढे जरा श्रावणी सोमवारचं पूजा बघा. आपली बर्फाची पिंड ठेवली. आता 4था श्रावणी सोमवार आहे. शिवामूठ जवस आहेत, त्याची मूठ घालायची. आपलं शिवलीलामृत नसेल वाचलं, 11वा अध्याय तर वाचा. ओम नमः शिवायचं जप करा. श्रावणात हे सगळं खूप चांगलं असतं बघा. या सगळ्यांनी खूप मन शांत होतं. आणि श्रावण सोमवारच नाही, पूर्ण श्रावण हा शंकराचा असतो. धूपदीप केलं, आपलं जवस असतात त्याची मूठ घालायची, बेल घालायचं, चंदन लावायचं. आणि हे याचं आता थोडं थोडं पाणी बर्फाचं सुटेल ना, ते थोडंसं तोंडाला लावायचं, अंगावर शिंपडायचं. आणि हे 5च्या नंतर पिंड आपली सगळी अशी वितळून जाणार. एकतर झालेच तर लगेच 12-12:30 1पर्यंत तुळशीत हे पाणी ओतायचं. नाही झालं तोपर्यंत आपलं नाही वितळलं काय, तर हे आपण संध्याकाळी 5पर्यंत उचलायचं. उचलताना आपण ते पाणी, फूल आपण वाहिलेलंच असतं देवाला, बेल किंवा फूल असतं, त्या फुलांनी पूर्ण घरभर शिंपडायचं. शिंपडताना अगदी माझ्या घरात सुख शांती निरोगी जीवन असू दे, आणि कुठल्याही वाईट प्रसंगात तू माझी साथ दे, असं म्हणून सगळ्या घरभर शिंपडायचं. आणि ते पाणी आपल्या तुळशीत घालायचं. जे काय आपण धान्य पेरलेलं मुठीने हे केलेलं असेल ते पक्ष्यांना घालायचं, भिजलेलंच असतं. अशी आपली श्रावणातली पूजा झाली. आपला पूर्ण श्रावण तुम्ही बघितला असाल. ओम नमः शिवाय 108 वेळा म्हणा. आणि मेथीच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या दाखवल्या तुम्हाला, दुधीचा कोफ्ता दाखवला. बरंच काही आपण ह्या श्रावणात बरंच काय वेगळं वेगळं बघितलं. आत्ता आपल्याला सगळ्यात म्हणजे पाणीपुरी बघायची आहे. ती आपण गणपतीला गावी जायच्या आधी एक पाणीपुरी बघून घेऊया मस्त. नमस्कार. व्हिडिओ कशी वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. झालंच तर एखादी कमेंट करा. ओम नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्यं.